चॅप्टर नंबर 8 मेटलर्जी केमिस्ट्री मित्रांनो चॅप्टर आहे। यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं बघा। तर यामध्ये प्रथम आपल्याला हायलाइट्स पॉइंट बघूया काय काय दिले यामध्ये। तर फर्स्ट डिस्कस करायचं मित्रांनो फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल। तर हा जो चॅप्टर आहे ना हा इम्पॉर्टंट आहे आणि हा स्टडी करत असताना मित्रांनो तुम्ही हा कंपॅरिझनमध्ये स्टडी करा, ठीक आहे। कंपेअर करून तुलना करून आपल्याला काय करायचं आहे हा चॅप्टर शिकायचा मित्रांनो, ठीक आहे। जेवढं तुम्ही टॉपिकमध्ये जे काय आहे ते यामध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्स, ठीक आहे, यांचे कंपॅरेटिव्हली काय करा स्टडी करा, ठीक आहे, अभ्यास करूया आपण। तेव्हाच हा चॅप्टर काय आपल्या लवकर लक्षात येणार आहे आणि काय काय मग शिकायचं आहे तुम्हाला लवकर यामध्ये क्लिअर होऊन जाईल। तर बघा फर्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल, तर फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल आणि फिजिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल, ठीक आहे। दोघांच्या आपल्याला प्रॉपर्टी पाहिजे आहेत, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल आणि फिजिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल, ठीक आहे। हे आपण कसं बघणार तर कंपॅरेटिव्ह तुलना करून बघणार, ठीक आहे। सेकंड आहे केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल आणि त्याचबरोबर केमिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल, ठीक आहे। हे जे पॉईंट्स आहेत मेटल आणि नॉन मेटल, तर हे दोन जे टॉपिक्स आहेत आपण एकमेकांसोबत काय करणार कम्पेअर करणार, ठीक आहे। कम्पेअर करूनच मग त्यांचे फिजिकल प्रॉपर्टी असतील किंवा केमिकल प्रॉपर्टी असतील, ठीक आहे, हे आपण एकमेकांसोबत काय करणार कम्पेअर्स करणार, ओके। तर चला मग जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया, ठीक आहे। नेक्स्ट जो असणार यामध्ये आपण बघणार रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल सोबत मेटलर्जीचा व्हेरियस कॉन्सेप्ट, त्यामध्ये कोणकोणते प्रोसेस आहेत आणि आयोनिक कंपाऊंड, ठीक आहे। तर हार्डली यामध्ये 4 ते 5 पॉईंट आहेत आपल्याला, ठीक आहे। तर पहिले 2 पॉईंट तर कम्प्लीटली आपण सेम स्टडी करणार आहोत, ठीक आहे। म्हणजे 4 ते 5 पॉईंट आहेत टॉपिक आहेत, पण हा चॅप्टर मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, मेटलर्जी। तर चला मग सुरुवात करूया। तर फर्स्ट डिस्कस करूया आपण फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल, ओके। तर बघा कॅन यू टेलमध्ये क्वेश्चन आहे व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल अँड नॉन मेटल, ठीक आहे। हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, ठीक आहे। त्याला मी हायलाईट करतोय, ओके। चला मग आपण याला कंपॅरेटिव्हली काय करूया स्टडी करूया। बघा मेटल एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट, जे काही मेटल्स आहेत हे एक्झिट होते कुठल्या स्टेटमध्ये सॉलिड स्टेट, बट नेमली मर्क्युरी अँड गॅलियम एक्झिट इन अ लिक्विड स्टेट। बघा आता यामध्ये क्वेश्चन येतं की कुठले एलिमेंट हे मेटल जे आहेत हे सर्व सॉलिडमध्ये असतात, बट एक्सेप्टमध्ये मर्क्युरी आणि गॅलियम हे कुठे लिक्विड स्टेटमध्ये आहे। मेटल पजेस लस्टर, द मेटलिक लस्टर गोज ऑन डिक्रीजिंग युअर एक्सपोज इन ॲटमॉस्फिअर ऑक्सिजन अँड मॉइश्चर सम रिॲक्टिव्ह गॅस। बघा मेटल जे आहेत ना हे काय असतात रिॲक्टिव्ह आहेत, हे आपल्याला माहिती आहे, पण याचे जे मेटल जे आहेत हे काही मेटल शाईनीस असेल, ठीक आहे, चमकणारे असतील मेटल ऑब्विसली, तर हे मेटल काय होते डल होते केव्हा जेव्हा हे ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजनच्या किंवा मॉइश्चरच्या किंवा अदर काही रिॲक्टिव्ह गॅसेसच्या जर कॉन्टॅक्टमध्ये आला तर ते काय होते सरफेस जो आहे हा काय होते त्याचा रस होऊन जाते, ठीक आहे। म्हणजे शायनिनेस जो आहे हा काय होतो लस्टरपणा काय होते गोज डिक्रीजेस होते, ओके। हा तुम्हाला पॉईंट लक्षात घ्यायचा आहे। देन बघा metals have property namely ductility and malleability. Similarly all metals are good conductor of heat and electricity. बघा all the metals हे कसे आहेत गुड कंडक्टर आहेत हीट आणि इलेक्ट्रिसिटी करिता, ओके। देन all metals are hard, however alkali metals are group 1 such as lithium, sodium, potassium are the exceptions. These metals can be knife easily and soft, ओके। बघा मेटल जे आहेत हे जनरली हार्ड असतात, बट एक्सेप्टमध्ये आपल्याला अल्कली ग्रुप दिला आहे। अल्कली मेटल म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये एस ब्लॉक आहे, एस ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 1 जो आहे हा आपला अल्कली मेटलचा आहे, ओके। तर त्यामध्ये असणारे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, ठीक आहे, ॲटॉमिक नंबर 3, 11 आणि 19 असणारे हे जे 3 मेटल आहेत हे मेटल हे एकदम सॉफ्ट आहेत, हे इझिली काय होते कट होते, ओके। तर याच मेटलचा मेल्टिंग पॉईंट हा पण काय असेल कमी असेल, ऑब्विसली मेल्टिंग पॉईंट काय असतं मेटलचा जास्त असतं, पण एक्सेप्टमध्ये हा काय असेल लो असेल। यामध्ये सोडियम असेल, पोटॅशियम असेल एक्सेट्रा, ओके। टंगस्टन मेटल हॅज हाय मेल्टिंग पॉईंट दॅट इज 3422 डिग्री सेल्सिअस, ओके। वेन द मेटल बॉइलिंग पॉईंट सच ॲज सोडियम, पोटॅशियम, मर्क्युरी, गॅलियम आर व्हेरी लो। बघा हे तुम्हाला कुठल्याचा सर्वात जास्त आहे तर टंगस्टनचा सर्वात जास्त मेल्टिंग पॉईंट आहे जो जवळपास 34-22 डिग्री सेल्सिअस एवढा आहे। आणि सॉफ्ट जर विचारला तर जे तुम्हाला इझिली कट होते लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम
यांचाच मेल्टिंग पॉईंट काय असते, कमी असते, कारण हे एलिमेंट जे आहेत हे कशा आहेत, सॉफ्ट आहेत. ठीक आहे, मेटल्स आहेत पण कशा आहेत, सॉफ्ट आहेत. तर हे आपले एक्सेप्टमध्ये आहेत. ओके, द साऊंड इज प्रोड्यूस सर्टन मेटल्स आर कॉल्ड स्ट्रक्ट, दिस कॉल्ड ॲज सोनॅरिटी. बघा, जे मेटल जे आहेत हे काय प्रोड्यूस करतात, साऊंड प्रोड्यूस करते. असे मेटल जे काय प्रोड्यूस करते, साऊंड प्रोड्यूस करते, त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं, सोनॅरिटी. आणि असे मेटल काय म्हटलं, सोनरस असं म्हटल्या जातं. तर कम्प्लीट मित्रांनो यामध्ये जर आपण काढले तर हार्डली 9 ते 10 ठीक आहे जे काही पॉईंट्स आहेत हे तयार होते. ठीक आहे, तुम्ही स्टेप बाय स्टेप यामध्ये पॉईंट आहेत हे तुम्ही काढून घ्या. त्यामध्ये ऑब्विसली यावरती क्वेश्चन डेफिनेटली कम्पेरेटिव्ह यावरती एक क्वेश्चन तरी येणार आहे. ओके, आता क्वेश्चन कसं येणार आहे, तर एक साईड मित्रांनो नोट्स काढसाल तर इथे मेटल आणि इकडे नॉन मेटल. ठीक आहे, तर यांच्या कम्पेरेटिव्हली 1 बाय 1 प्रॉपर्टी काढायची आहे. ठीक आहे, एक प्रॉपर्टी मी ॲड करा, मी सांगतोय. बघा, मेटल लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. बघा, हा पॉईंट यामध्ये नाही आहे, तो ॲड करू शकतो तुम्ही. मेटल हॅव लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, मेटलची टेंडन्सी आहे ही काय असेल, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असेल, कारण की हा पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म करतो. आणि नॉन मेटल जो आहे हा गेन ऑफ इलेक्ट्रॉन करतो. ठीक आहे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन करतोय, तर हा निगेटिव्ह चार्ज फॉर्म करतोय, म्हणजे याचं जी टेंडन्सी आहे ही काय असेल, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मेटलची टेंडन्सी काय असते, ऑलवेज लूज ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आणि नॉन मेटलची टेंडन्सी काय असतं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. चला बघूया समोर. When property of non-metal are considered, it is found and the some non-metals are solid state while some are gaseous state. Exception non-metal bromine are in liquid state. बघा, मेटल जे आहेत हे दोन स्टेटमध्ये आहे, एक आहे सॉलिड आणि एक आहे लिक्विड. ठीक आहे, नॉन मेटल या दोन स्टेटमध्ये आहे, पण मेटल या दोन स्टेटमध्ये आहे, पण नॉन मेटल जे आहेत हे तिन्ही पण स्टेटमध्ये फाउंड होते, ज्यामध्ये तुम्हाला सॉलिड स्टेट असेल, सॉलिड स्टेट दिलं असेल, गॅसियस स्टेट असेल आणि लिक्विड स्टेट असेल. ठीक आहे, तर लिक्विड स्टेटचं एक्झाम्पल या ठिकाणी ब्रोमाइन दिलेलं आहे. ओके ओके, त्यानंतर गॅसियस स्टेटमध्ये खूप सारे आहेत, सोडियम, सॉलिडमध्ये सुद्धा खूप सारे आहेत. बघा, देन नॉन मेटल डू नॉट पॉजेस लस्टर बट एक्सेप्शन्स आयोडीन पॉजेस अ लस्टर. ठीक आहे, when non-metals are hard such as diamond which has allotropes of carbon. Exception, diamond is a natural hardest substance, non-metal have low melting and boiling point, but non-metals are bad conductor of electricity and heat. Graphite and allotropes of the carbon. Exception is a good conductor of electricity. बघा, नॉन मेटल जे आहेत हे जनरली काय असतात, सॉफ्ट असायला पाहिजे, पण या ठिकाणी एक मे कोण आहे, डायमंड जो हा काय हार्डेस्ट आहे, तर हा एक नॅचरल एक्सेप्शन्स आहे. ओके, ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन, डायमंड हा कार्बनचा काय ॲलोट्रॉप्स आहे. त्याचबरोबर नॉन मेटल जे आहेत हे बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि हीट असते, बट एक्सेप्टमध्ये ग्राफाईट जो आहे हा एक नॉन मेटल आहे, पण हा एक एक्सेप्टमध्ये गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. मला जर विचारलं की नॉन मेटलमध्ये कोण आहे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ठीक आहे, तर त्यामध्ये ग्राफाईटमध्ये ग्राफाईट जो आहे हा काय एक गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. आणि गुड कंडक्टर ऑफ हीट जर म्हटलं आपण तर यामध्ये एक्सेप्शनमध्ये कोण येते, डायमंड येते. ठीक आहे, लक्षात होऊ द्या, डायमंड येतं. ठीक आहे, तर हे मित्रांनो मॅच डिफरन्स बिटवीन कशाचे, तर मेटल आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी ह्या होत्या. तर यावरती 101% क्वेश्चन यामध्ये विचारले जाऊ शकतो मित्रांनो. तर याचा तुम्ही कम्पेरेटिव्हली ज्या नोट्स ज्या आहेत, ठीक आहे, किंवा गिव्ह द डिफरन्स बिटवीन पॉईंट जे असतील हे तुम्ही काढू शकता. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, नॉन मेटलचं काय स्पेशालिटी आहे. बघा, तर नॉन मेटलमध्ये एखादा एलिमेंट हा जर बॅड कंडक्टर ऑफ हीट असेल, ठीक आहे, बॅड कंडक्टर ऑफ हीट असेल, तर ऑलवेज तो बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी राहतं. पण यामध्ये तसं नाही आहे, एक्सेप्टमध्ये एक एलिमेंट हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते, म्हणजे कोण, ग्राफाईट. आणि ग्राफाईट हा नॉन मेटल आहे, आणि हे कंडक्ट काय करतं, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं. आणि डायमंड जो आहे हा एक्सेप्ट आहे, हा काय कंडक्ट करते, हीट ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे, हाय मेल्टिंग पॉईंट याचा, पण जनरली नॉन मेटलचा काय असते, लो मेल्टिंग पॉईंट असतं, पण हे एक्सेप्टमध्ये आहेत. तर एक्सेप्टचेच आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. यावरतीच तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद.